एका महिन्यामध्ये 5 ते 7 किलो वजन झपाट्याने कमी करायचं असेल, तर रोजची गव्हाची चपाती बंद करून या 6 वेट लॉस भाकरी रेसिपी ट्राय करून बघा. या प्रोटीनयुक्त आहे, फायबरयुक्त आहे. विशेष म्हणजे चवीला एवढ्या मस्त लागतात ना, की याबरोबर भाजीची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही. लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे. चला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला भाकरी बनवण्यासाठी लसूण, आलं, जिरे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुमच्याकडे रेडी असेल तर तीच वापरायची आहे. बघा, आता तुम्हाला काही भाकरीमध्ये तिखट वापरायचं असेल, चिली फ्लेक्स वापरायचे असेल, तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप करू शकता. पण भाकरीमध्ये ना हिरव्या मिरचीचा ठेचा छान लागतो, म्हणून मी मिरच्यासुद्धा वाटून घेतलेल्या आहे. सर्वात पहिली भाकरी आपण दुधी भोपळ्याची बनवतो आहे. खाल्ल्यानंतर कोणी विश्वासही ठेवणार नाही, की भाकरी एवढी चविष्ट असू शकते. विशेष म्हणजे दुधी भोपळा हा वेट लॉससाठी खूप मदत करतो, कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करतो. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे. दुधी भोपळा वेट लॉस करत असताना तुम्ही जेवढा जास्त प्रमाणात खाल, तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं, तेवढं झपाट्याने वजन कमी होईल. हा दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि असा किसून घेते आहे. दुधी भोपळा चाखून बघायचा, कधी-कधी कडू असतो, तर कडू असलेला वापरायचा नाही. आता जी लसूण आल्याची पेस्ट आपण मिरचीसहित तयार केलेली होती, ती अर्धा चमचा घालायची. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घालते आहे. बाजरीचं पीठ 2 चमचे घालते आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन घातलेलं आहे त्यामुळे ओवा नक्की घालायचा, चवसुद्धा छान येते. धनेपूड घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची. तीळ इथे मी घालते आहे, जे गुड फॅट्स असतात. सोबतच मी इथे घातलेले आहे थोडे चिली फ्लेक्स, दिसायला छान दिसतात म्हणून. चवीनुसार मीठ घालायचं आणि लिंबाचा रस पिळायचा आहे किंवा तुम्ही आमचूर पावडर, चाट मसाला घातला तरीही चालणार आहे. आता डो तयार करण्यासाठी आपल्याला पाणी वगैरे वापरण्याची अजिबात गरज नाही. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामध्येच याचा मस्त डो तयार होतो आणि सैलसरच ठेवायचा आहे, खूप घट्ट मळायचा नाही. कारण भाकरीचा डो जर तुम्ही खूप घट्ट मळला ना, तर भाकरी कडक होऊन जाईल. आपल्याला मऊसूद अशी भाकरी बनवायची आहे, जी आपल्याला कुठल्या भाजीसोबत नसेल खायची, तर नुसतंही खाता येईल. खूप जर कडक भाकरी बनवाल ना, तर ती खायला छान लागत नाही. आपण नरम भाकरी बनवतो आहे, त्यासाठी मी इथे ओल्या कपड्यावर ही भाकरी थापणार आहे आणि डोसुद्धा बघू शकता तुम्ही सैलसरच ठेवलेला आहे. ओल्या पाण्याचा हात घ्यायचा, कपडासुद्धा मी ओलाच केलेला आहे आणि याला असं थापून घ्यायचं. अशा पद्धतीने भाकरी बनवणं सुद्धा जास्त सोपी जातं आणि तव्याला तूप लावून घ्यायचं आहे. कधीही वेट लॉस करत असताना थोड्या प्रमाणात तुपाचा वापर नक्की करावा. फॅट लॉस करण्यासाठी खूप मदत होतो. तर इथे मी तव्याला थोडं तूप लावून घेतलं, यावर भाकरी घातलेली आहे. तवा छान गरम करून घ्यायचा. आता भाकरी तव्यावर घातल्यानंतर याला असं पलटवून घ्यायचं. जसं आपण थालीपीठ थापतो ना, अगदी त्याच पद्धतीने थापायचं आहे. आता बरेच जण असेही म्हणतील, की हे भाकरी नाही थालीपीठ आहे. पण नाही, आपण इथे ज्वारी आणि बाजरीची भाकरीच बनवलेली आहे. फक्त प्रोटीनसाठी मी इथे बेसन पिठाचा वापर केलेला आहे. गुड फॅट्ससाठी आपण इथे तुपाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही असंही म्हणू शकता, की ही भाकरी म्हणजे कंप्लीट मील आहे, ज्यासोबत तुम्हाला भाजीची गरज पडणार नाही किंवा वेगळं प्रोटीन खावं लागणार नाही. नुसतं भाकरी जरी खाल्ली ना, तरीसुद्धा काम चालून जाईल. बघा, इथे दुधी भोपळ्याची भाकरी दिसायला काय मस्त दिसते आहे आणि चव चाखल्यानंतर तुम्ही खरंच म्हणाल, की एवढी चविष्ट भाकरी मी आजपर्यंत कधीच खाल्ली नाही. आणि हो, ही भाकरी महिन्याभरामध्ये जवळपास 7 किलोपर्यंत तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत करेल. मुलांना सुद्धा तुम्ही टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता आणि हो, ज्यांना डायबिटीज असेल ते सुद्धा ही भाकरी खाऊ शकतात, कारण ही ग्लुटन फ्री आहे. चला, आता मी तुम्हाला माझी सर्वात आवडती वेट लॉस भाकरी रेसिपी दाखवते. ती म्हणजे अंबाडीची भाकरी. अंबाडीला सुपर फूड असं म्हटलं गेलेलं आहे. वेट लॉस करण्यासाठी सुद्धा मदत करतं. यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. विशेष म्हणजे चवीला मस्त चटपटीत लागते. तर इथे मी अंबाडीची पानं घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. फक्त पानं-पानं घ्यायची, याची देठं घ्यायची नाही. ते खूप कडक असतात. अंबाडीची भाजी ही चवीला आंबट असल्यामुळे भाकरी चवीला मस्त चटपटीत लागते. अगदी थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करायची. खूप जास्त पाणी घालू नका. ही पेस्ट जर खूप पातळ झाली ना, तर ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ जास्त घालावं लागेल. मग पिठाची चव जास्त येईल, भाजीची चव येणार नाही आणि तसंही पीठ जास्त घातलं, की भाकरी कडक होऊन जाईल. तयार केलेला ठेचा घातलेला आहे. 2.5 चमचे मी घातलेलं आहे ज्वारीचं पीठ. 1.5 चमचा घातलेला आहे बाजरीचं पीठ आणि 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे आपण बेसन पिठाचा वापर करतो आहे. थोडी कसुरी मेथी, तीळ घालायची आहे. 1 चमचा धनेपूड घालायचं. सोबतच हळद घातलेली आहे. बेसन पीठ असल्यामुळे ओवा नक्की घालायचं, नाहीतर गॅसेस होऊ शकतात. आता सर्व छान मिसळून घ्यायचं आहे. पाणी घालण्याची गरज नाही. आपण पेस्ट बनवत असताना थोडं पाणी घातलेलं होतं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान मिसळून घ्यायचं.
या ज्या वेट लॉस भाकरी रेसिपीज मी तुम्हाला दाखवते आहे ना, या प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट आणि फॅट याचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. वेगळं असं फायबर आपल्याला खावं लागत नाही. सॅलडसुद्धा आपण भरपूर दिवस खाल्लं, की खूप कंटाळा यायला लागतो किंवा प्रोटीनसुद्धा आपण किती खाणार ना? रोजच्या आहारामध्ये जर आपण अशा भाकरी खाल्ल्या, तर आपोआप आपल्या शरीराला प्रोटीन मिळत राहतं, ज्यामुळे वेट लॉस करणं फार सोपे होऊन जातं. आणि कार्बोहायड्रेट वेट लॉस करत असताना सुद्धा आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात. काही जण वेट लॉस करत असताना गव्हाची चपाती आणि भात पूर्णपणे बंद करतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे. त्याऐवजी तुम्ही असे काही धान्य वापरा ज्यामध्ये ग्लुटन कमी प्रमाणात असेल. जसं बाजरी आहे, ज्वारी आहे. तर हे धान्य जे असतात ना, यामध्ये साखरेचं प्रमाण खूप कमी असतं, जे वेट लॉस करण्यासाठी सुद्धा मदत करतं. शुगर स्पाइक्स होत नाही. त्यामुळे डायबिटीज होण्याचा धोकाही नाही आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांचा शुगर वाढण्याचा सुद्धा धोका असणार नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने या भाकरी बनवू शकता. तर ही भाकरी मी लाटून बनवलेली आहे. सुरुवातीला जी बनवलेली होती ती थापून बनवलेली होती आणि त्याचा डो मी थोडा सैलसर बनवलेला होता. याचा डो सुद्धा सैलसरच बनवलेला होता. पण ही भाकरी आपल्याला लाटता सुद्धा येते. असं काही नाही की तुम्ही थापूनच बनवू शकता. पण हो, सुरुवातीची जशी आपण बनवली तशी सुद्धा तुम्ही थापून बनवू शकता. ती पद्धती जास्त सोपी आहे. भाकरी लवकर होतात, विशेष म्हणजे चिकटत नाही आणि आपल्याला जास्तीचं पीठ वापरावं लागत नाही भाकरी लाटण्यासाठी. तर बघा मी भाकरी जी आहे ना तूप घालून शेकून घेतलेली आहे आणि आता लोणच्याबरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. सोबत जर कांदा किंवा तुम्हाला अजूनही काही सॅलड सर्व्ह करायचं असेल तर करू शकता. बघा लाटून जरी बनवली असली तरी मस्त मऊ झालेली आहे भाकरी. ही भाकरी ना मला कोणी रोजही खायला म्हटलं ना तरी मी खाऊ शकते. खूप मस्त लागते चवीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता तिसरी वेट लॉस भाकरी रेसिपी अशी आहे ना, की ज्यामध्ये आयर्न सुद्धा भरपूर आहे, प्रोटीन सुद्धा असणार आहे, फायबर आहे, गुड फॅट्स आहे. विशेष म्हणजे ग्लुटन फ्री आहे. तुम्ही 2 ऐवजी 4 भाकरी जरी खाल्ल्या ना, तरी वजन वाढण्याऐवजी वजन कमी व्हायला लागेल. चवीला तर मस्तच लागते. मूठभर पालकची पाने मिक्सरला घालायची, 3 ते 4 काजू, थोडं पनीर घालायचं आहे. लसूण, आलं आणि मिरच्याचा ठेचा घालायचा. थोडी कोथिंबीर घालायची, हळद घालायची आहे. सोबतच धनेपूड घालते आहे. आता यामध्ये मी दही घालते आहे, चव छान यावी म्हणून. पाण्याऐवजी आपण इथे दह्याचा वापर करूया आणि हे सर्व वाटून घ्यायचं. चला आता तयार केलेल्या पेस्टमध्ये मी चिली फ्लेक्स घालते आहे. ऑर्गॅनो असेल तर घाला, स्किप करू शकता. तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ घालते आहे. ज्वारीचं पीठ 2 चमचे घालायचं, बाजरीचं पीठ 2 चमचे घालते आहे. बेसन पीठ घालायचं 1 चमचा. हे सर्व छान मिसळून घ्यायचं. हा डो मला खूप सैलसर वाटतो आहे. तर यामध्ये आपल्याला गरज पडल्यास अजून पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घालते आहे आणि 1 चमचा बाजरीचं पीठ घातलेलं आहे. परत एकदा छान मिसळून घ्यायचं. चला याचा डो जो आहे ना, तो तयार केलेला आहे. पण बघा मी सैलसर ठेवलेला आहे. डो जेवढा सैलसर असेल त्याची भाकरी तेवढीच मऊ येणार आहे. कारण ही भाकरी आपण नुसतं जर खायची असेल ना, तर कडक झाली तर खाता येणार नाही. म्हणून मी इथे डो सैलसर ठेवलेला आहे. आणि अशा सैलसर डोची भाकरी आपल्याला लाटत असताना पीठ घालून लाटता येणार नाही. कारण भरपूर पिठाचा वापर करावा लागतो आणि ती थापत असताना नीट थापल्यासुद्धा जात नाही. आणि लाटण्यानी लाटायचं म्हटलं, तर ती लाटण्याला सुद्धा चिकटून पडते. त्याऐवजी तुम्ही असा ओला कापड करायचा, त्यावर पाण्याचा हात घेऊन अशी थापून घ्यायची. म्हणजे भाकरीसुद्धा अजिबात चिकटत नाही आणि पातळ जरी डोसला ना, तरीसुद्धा त्याची छान थापता येते. वरून आपल्याला तीळ लावायचे आहे. दिसायलाही छान दिसतात आणि तिळामध्ये गुड फॅट्ससुद्धा असतात, जे फॅट लॉस करण्यासाठी मदत करतं. भाकरी घालण्याआधी तव्यावर थोडंसं तूप घालायचं आहे, ब्रश करून घ्यायचं आणि भाकरी घालण्याआधी ना तवा छान गरम करून घ्यायचा, नंतरच भाकरी घालायची आहे, नाहीतर याला क्रॅक्स जातात. जसं आपण थालीपीठ घालतो ना, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला ही भाकरी घालायची आहे. दोन्ही बाजूनी जशा आपण सुरुवातीच्या भाकरी शेकल्या तशा शेकून घ्यायच्या आहे. दिसायला बघा किती मस्त दिसते आहे. चवीला ना ही भाकरी खूप मस्त लागते. पालक पनीर जर तुम्हाला आवडत असेल ना, तर ही भाकरी तुम्हाला खरंच आवडेल. विशेष म्हणजे पनीर घातल्यामुळे मस्त क्रीमी अशी चव येते आणि पालकची चवसुद्धा या भाकरीमध्ये खूप छान चव देते. तर मी अशी भाकरी भाजून घेतलेली आहे. ही भाकरी तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता. डायबिटीज असेल, प्री डायबेटिक असेल, तरीसुद्धा ही भाकरी सर्वांना चालेल अशी भाकरी आहे. रोज-रोज ज्वारीची आणि बाजरीची नुसतं भाकरी खाऊन कंटाळा आला असेल, तर ही नवीन चवीची भाकरी तुम्ही ट्राय करून बघा आणि या भाकरीबरोबर भाजीची अजिबात गरज पडत नाही. नुसतं जरी लोणच्याबरोबर खाल्ली ना, तरीसुद्धा खूप छान लागते ही भाकरी. ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. चला आता चौथी वेट लॉस भाकरी रेसिपी आपण बनवूया. तर ही प्रोटीननी भरपूर असलेली भाकरी आहे. तुम्ही विचारही केला नसेल, मी ही भाकरी कशी बनवली आहे. पण रेसिपी नक्की बघा, खूप छान बनते ही भाकरी. तर ही भाकरी मी इथे चण्यापासून बनवते आहे. चणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. हा शिजवलेला नाही आहे, कच्चाच चणा आहे. यामध्ये आपल्याला घालायची आहे लसूण आल्याची पेस्ट, कोथिंबीरचे देठ घालायचे, कढीपत्ता घालायचा, थोडं पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करायची. पेस्ट मी घट्टच ठेवलेली आहे. पाणी जर जास्त घातलं, की पीठ जास्त घालावं लागतं
आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, चॉपरला चॉप करून घालायचा. कोथिंबीर घालायची, धनेपूड घातलेला आहे, थोडंसं जिरेपूड घालायचं, सोप घालायची, तीळ घालते आहे, चिली फ्लेक्स घातले, सोबतच थोडी हळद घालायची, चाट मसाला घालायचा आणि दही घालायचं आहे. सोबतच लिंबाचा रस घालायचा. बघा आपण चना चाट बनवत असतो ना, तर ते सर्व इन्ग्रीडियंट आपण यामध्ये घालायचे म्हणजे चना चाटसारखी चव भाकरीला येईल. आता यामध्ये ज्वारीचं पीठ घालते आहे 2 चमचे, बाजरीचं पीठ 2 चमचे घालायचं, छान मिसळून घ्यायचं. बरं इथे आपल्याला आता प्रोटीनसाठी बेसन पीठ घालण्याची अजिबात गरज नाही, कारण आपण चना ऑलरेडी प्रोटीनसाठी यूज केलेला आहे. सर्व छान मिसळून घ्यायचं आणि याचा डो तयार करून घ्यायचा. पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही. बघा याचा सैलसरच डो तयार केलेला आहे. आता याचे 2 भाग करून घेते आहे. सकाळच्या लंचसाठी 2 भाकरी पुरेशा आहे. तुम्हाला या 2 भाकरी खाल्ल्यानंतर दिवसभर अजिबात भूक लागणार नाही, कारण या भाकरी खूप पोटभरीच्या आहे. यामध्ये फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि प्रोटीन असल्यामुळे सुद्धा भूक लागत नाही. तर याचे मी 2 असे बॉल्स तयार करून घेतलेले आहे. चला जशी आपण सुरुवातीच्या भाकरी थापल्या ना, तशाच पद्धतीने ओल्या कपड्यावर आपण थापून घेतो आहे. थोडं पाणी घालायचं, कपडा ओला करायचा आणि अशा पद्धतीने याची भाकरी थापून घ्यायची. बघा, मी वेट लॉसची ना एक संपूर्ण सीरीजच सुरू केलेली आहे. पहिला व्हिडिओ मी वेट लॉस भाकरीवरच शेअर केलेला आहे. अजूनही काही वेट लॉस टिफिन रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे, ज्यामध्ये मल्टीग्रेन भाकरी सोबत वेट लॉससाठी भाजी कुठली बनवायची ते सुद्धा मी शेअर करणार आहे. ज्यामध्ये तेलाचं प्रमाण कमीत कमी असेल, पण चविष्ट भाज्या असतील, तर अशा काही वेट लॉस टिफिन रेसिपीज म्हणा किंवा ब्रेकफास्ट रेसिपी मी एक-एक करून शेअर करणार आहे. या वेट लॉस सीरीजमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या व्हेरायटीज बघायला मिळणार आहे. एवढ्या रेसिपीज असणार आहे, की तुम्हाला वर्षभर पुरतील. आता मी सध्या तुमच्यासोबत भाकरी रेसिपी शेअर केलेली आहे. काही चपाती रेसिपीज असेल, मल्टीग्रेन चपाती कशी बनवायची, वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये 6-6 रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर चटण्या आहेत, कोशिंबीर आहे. या वेट लॉससाठी कशा बनवल्या जातात किंवा राईस रेसिपीज आहे. भात बरेच जण वेट लॉस करत असताना बंद करतात किंवा डायबिटीज असेल तर भात खात नाही. प्री डायबिटिक असेल तरीसुद्धा भात खायला नाही म्हटलं जातं. पण तरीसुद्धा तुम्ही भात खाऊ शकता. पण तो कशा पद्धतीने बनवायचा त्याच्यासुद्धा भरपूर रेसिपीज मी शेअर करणार आहे. त्या तुम्हाला बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं. त्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करावे लागत नाही. तुम्ही एकदम फ्रीमध्ये हे व्हिडिओ बघू शकता आणि घरी बसल्या आरामात तुमचं वेट लॉस करू शकता. विशेष म्हणजे या ज्या रेसिपीज मी शेअर करते आहे ना, या लहान मुलांसाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. भाकरी मुलं खात नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही बनवून मुलांना खायला घाला ना, मुले रोज तुम्हाला अशा भाकरी बनवून मागतील. आणि वाढत्या वयाच्या मुलांसाठी खरंच हे सर्व जे धान्य असतात ना, ते खाणं खूप जास्त आवश्यक असतं. तर तुम्ही मुलांना या भाकरी जरूर खायला घाला. तुमच्या घरी जर डायबिटीज पेशंट असेल, कोणी प्री डायबिटिक असेल, तरीसुद्धा या भाकरी तुम्ही त्यांना खायला घालू शकता. कारण याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लो आहे. यामध्ये भरपूर फायबर आहे आणि प्रोटीनयुक्त सुद्धा या भाकरी आहे. तर सर्वांसाठी या भाकरी उपयोगाच्या आहे. नक्की ट्राय करा. चला 5वी वेट लॉस भाकरी रेसिपी मी बनवते आहे स्प्राउट्सपासून म्हणजे मोड आलेल्या कडधान्यापासून. मी मटकी वापरलेली आहे. तुम्ही मोड आलेले मूगही वापरू शकता. मोड आलेली कडधान्य हे वेट लॉससाठीही मदत करतात, प्रोटीनयुक्त असतात आणि फायबरयुक्त सुद्धा. मिक्सरला घालायचे, सोबतच कोथिंबीरचे देठ घालते आहे, लसूण आल्याची पेस्ट आणि कढीपत्ता घालायचा. थोडं पाणी घालून याची अगदी फाईन अशी पेस्ट तयार करायची. आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. तर सर्वात आधी मी इथे बाजरीचं पीठ 2 चमचे घातलेलं आहे. ज्वारीचं पीठ 2 चमचे घालायचं. 1 चमचा बेसन पीठ घालायचं. धनेपूड घालते आहे. हळद घालायची आहे. थोडा ओवा घालायचा. सोबतच 2 चमचे तीळ घालते आहे. कसुरी मेथी घातली. सोबतच घालायचं आहे मीठ, बारीक चिरलेला कांदा, भरपूर कोथिंबीर घालायची आणि लिंबाचा रस पिळायचा आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्रित करून घ्यायचे आहे आणि याचा डो तयार करायचा. गरज पडल्यास थोडं पीठ तुम्ही घालू शकता आणि मटकी वाटत असताना जास्त पाण्याचा वापर करू नका. परत इथे मला पीठ घालण्याची गरज पडली, तर 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे. यापैकी कुठल्याच भाकरीमध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही, कारण गव्हाच्या पिठामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. विशेष म्हणजे ग्लुटन असतं त्यामध्ये. त्यामुळे वजन वाढण्याची भीतीसुद्धा असते आणि डायबिटीज पेशंटसाठी तसंही ज्वारीची भाकरी खाणं किंवा बाजरीची भाकरी खाणं जास्त पौष्टिक असतं गव्हाच्या चपातीपेक्षा. चला, याचा मी डो तयार केला बघा, सैलसरच ठेवलेला आहे. जसे आपण पूर्वीच्या भाकरी थापल्या तशाच ओल्या कपड्यावर आम्ही थापून घेते आहे. तुम्हाला अजून कुठल्या वेट लॉस रेसिपी माझ्या चॅनलवर बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो,
तुम्हाला रात्रीच्या जेवणासाठी जर सूप रेसिपीज बघायच्या असेल, तर माझ्या चॅनलवर 18 वेट लॉस सूप रेसिपीज मी शेअर केलेल्या आहे. त्या सूप रेसिपीची तुम्हाला लिंक हवी असेल, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन वेट लॉस सूप रेसिपी असं सर्च केलं, तरीसुद्धा तुम्हाला आरामात त्या रेसिपी मिळून जाईल. सोबतच मी वेट लॉस सॅलड रेसिपीचा सुद्धा एक कंबाईन व्हिडिओ शेअर केलेला होता, ज्यामध्ये 6 वेट लॉस सॅलड रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहे. वेट लॉस सॅलड चॅट रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या होत्या. या रेसिपीज घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीज आहे. माझ्या चॅनलवर जेवढ्याही वेट लॉस रेसिपी मी शेअर केल्या, त्या घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आहे. कुठल्याही फॅन्सी रेसिपीज नाही आहे. पण चवीला खूप मस्त लागतात. म्हणजे रेस्टॉरंटला किंवा हॉटेलला तुम्ही खाता ना, तशाच चवीच्या या रेसिपीज आहे. पण घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या आहे. ज्यासाठी साहित्यही कमी लागतं आणि खर्चही कमी लागतो. पण वेट लॉस जबरदस्त होतो. चवीलाही मस्त लागतात. चला, आता जसं आपण पूर्वीच्या भाकरी शेकून घेतलेल्या होत्या, तशाच तूप लावून मी शेकून घेतलेल्या आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा आपण आहारात घेतो, तेव्हा थोड्या तुपासोबत जर आपण खाल्लं ना, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स अजून कमी होतो. ज्या शुगर स्पाइक होऊ देत नाही आणि वेट लॉस करण्यासाठी मदत करतो. तूप हा सुपरफूड म्हणून ओळखला जातो, जो फॅट लॉस करण्यासाठी खूप मदत करतो. म्हणजे गुड फॅट्स जे असतात ना, त्या बॅड फॅट्सला बर्न करतात. म्हणून गुड फॅट्स आपल्या आहारामध्ये नक्की असायला हवे. काही जण वजन कमी करत असताना तूप किंवा तेल पूर्णपणे बंद करतात, पण ते चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवसांनी हाडाचे प्रॉब्लेम व्हायला लागतील, घुटणे दुखायला लागतात, कटकट असा आवाज यायला लागतो ना, तर तसं होऊ नये यासाठी थोड्या प्रमाणात तूप किंवा तेल आपल्या आहारात असायला हवं. पण योग्य ते तूप आणि तेल घ्यायला हवं, पण योग्य प्रमाणात, जास्त प्रमाणात नाही, नाहीतर कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकतं. चला, आपली 5वी वेट लॉस भाकरी रेसिपी तयार झालेली आहे. बघा, दिसायला काय मस्त दिसते आहे आणि मऊ सुद्धा झालेली आहे, अजिबात कळत नाही. नुसतं लोणच्याबरोबर जरी खाल्ली ना, तरीसुद्धा खूप छान लागेल. ट्राय नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, आता 6वी वेट लॉस भाकरी रेसिपी जी खूप कमी साहित्यामध्ये तयार होते, चवीला मस्त चटपटीत लागते. घरी जे आपल्या नेहमीच्या भाज्या उपलब्ध असतात त्यामध्येच तुम्ही बनवू शकता. सर्वात आधी इथे मी ज्वारीचं पीठ घेते आहे. 2 चमचे बाजरीचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घालायचं, धनेपूड घालायचं, सोबतच तिखट घालते आहे, हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, दही घालायचं आहे. आता यामध्ये लसूण, आलं, मिरचीचा ठेचा घालायचा, थोडं भाजलेलं जिरं घालायचं, चॉप केलेला कांदा घालायचा, भरपूर कोथिंबीर घालायची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते आहे आणि सर्व छान मिसळून घ्यायचं. ही भाकरी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी भाकरी आहे. टोमॅटो आणि कांदा तर आपल्या घरी नेहमीच उपलब्ध असतो. त्यामध्येच बनवून तुम्ही तयार करू शकता. चला, डो जो आहे ना, मला थोडा कोरडा वाटतो आहे, म्हणून मी यामध्ये थोडं दही घालून सैलसर असा डो मळून घेते आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा डो जर सैलसर असेल तर त्याची भाकरी मऊ होते. जर घट्ट डो असेल ना, तर त्याची भाकरीसुद्धा कडक होते. मग ती घशात अडकल्यासारखी होते, रुतल्यासारखी होते. म्हणून आपल्याला ही भाकरी अशी मऊ डोचीच बनवायची आहे, म्हणजे भाकरी कडक होणार नाही, छान मऊ होईल. तर याचेसुद्धा मी 2 बॉल्स बनवून घेतलेले आहे. असा कपडा ओला करायचा आणि यावर भाकरी थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने. जसं आपण थालीपीठ थापतो तशाच पद्धतीने. बघा, ही भाकरीसुद्धा बनवायला किती सोपी आहे ना, पण चवीला खूप मस्त लागते. तर या 6च्या 6 वेट लॉस भाकरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बरेच जण भरपूर वेट लॉस डाएट प्लॅन ट्राय करतात, तरीसुद्धा वजन कमी होत नाही. पण या वेट लॉस भाकरीने 100% तुमचं वजन कमी झाल्याशिवाय राहणार नाही. पण वेट लॉस करत असताना काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. एक म्हणजे साखर बंद करावी लागते. दुसरं म्हणजे थोडाफार व्यायाम करावा लागतो. थोडं चालणं का असेना, तुम्ही 30 मिनिटासाठी जरी चालले ना, तरी पुरेसं आहे. पाण्याचं प्रमाण भरपूर असावं. दिवसभर भरपूर पाणी प्या, म्हणजे बॉडी डिटॉक्सिफाय होते. आणि तळणीचे पदार्थ बंद नाही करता येत असेल, तर आठवड्यातून एकदा खा. वारंवार खाऊ नका. बघा, महिन्याभरामध्ये 5 ते 7 किलोपर्यंत वजन तुम्ही झपाट्याने कमी करू शकता. आणि 3 महिन्यामध्ये तर तुमचा एवढा फॅट लॉस आणि वेट लॉस होईल, की सर्वजण आश्चर्यचकित होईल. तुम्हाला नक्कीच विचारतील, की तुम्ही वेट लॉस कसा केला? त्यामुळे या रेसिपीज तुम्ही ट्राय नक्की करा. हो, तुमच्या रेग्युलर चपातीला तुम्ही या भाकरीने रिप्लेस करू शकता किंवा नुसतं भाकरी जरी खाल्ली तरी छान लागते. चला, या वेट लॉस रेसिपी सीरीजचा अजून एक पुढचा भाग तुमच्यासाठी लवकरच येणार आहे. काय असणार आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. पण ते बघायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला, आपली लवकरच भेट होणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.